हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत असाल ना? तर ह्या झाडाप्रमाणे तुमचाही आज दिवस छान आणि सुंदर जावो. जशी माझी झाडं सुंदर आणि खूप खूप सुंदर आहेत, तसाच प्रमाणे तुमचाही आजचा दिवस छान आणि सुंदर जावो. तर झाडांना पाहिलं ना, मन खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर सुरुवात म्हणूनच मी झाडांपासून केली. तर खूप छान आणि पोर्चमध्ये भरपूर अशी झाडं आहेत. तर आता हॉलचा मला थोडंसं चेंजेस वगैरे करायचे आहेत. तर हा आहे हॉल आणि हॉलमध्ये पूर्ण असा गोंधळ झालेला आहे, सगळीकडे पसारा वगैरे झालेला आहे. तर मुले स्कूलला गेली आणि त्यामुळे आता मला थोडासा निवांत वेळ मिळेल, तो त्यासाठी मी आता हे सगळं क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे. तर AC आणलेली, तर तिचा बॉक्स आता जागेवरच ठेवलेला आहे. जोपर्यंत ते इन्स्टॉलेशनसाठी येणार नाही तोपर्यंत तो तिथेच राहणार, कारण त्याला आपण दुसरं काही करू शकत नाही. सो हॉलमध्ये आता मला क्लिनिंग करून घ्यायची. तर सोफ्यावरचे कवर आधी झटकून घेते. तर हे जे आहे, तर हे आमच्या इकडे एक यात्रा भरते, तर त्या यात्रेतून मी घेतले आहे. तर खूप छान आहे, क्वालिटी पण खूप सुंदर आहे, सॉफ्ट आहेत, एकदम छान आहेत. बट एवढंच की त्याला झटकल्याच्या नंतर थोडासा त्याचा जो कचरा आहे, तो जे दोरे दोरे असतात ते निघत आहेत. त्यामुळे त्याला म्हटलं आधी थोडं चांगलं यूजमध्ये येईपर्यंत त्याला कवरच्या खालीच टाकावं, कारण थोडं बसल्याच्या नंतर अंगाला वगैरे त्याचं ते दोरे दोरे जे आहेत ते लागत आहेत. त्यामुळे म्हटलं सोफ्याच्या कवरच्या खाली टाकायचं. सोफ्यासाठीच खास घेतलेलं आहे आणि गाडीसाठी पण वेगळं असं घेतलेलं आहे. तर खूप छान आहेत आणि म्हणजे सॉफ्ट आहे असं, आणि सोफ्यासाठी छान वाटतात ते वेगवेगळ्या कलरमध्ये. तर हे सोफ्याला सूट होईल अशा पद्धतीनेच असा कलर घेतला आहे. तर हे सगळं मी क्लीन करून घेते, सगळं साफ. तर मला थोडीशी धुळीची ॲलर्जी असल्यामुळे काय, मला हे धुळीचं वगैरे काम करताना, क्लिनिंग करताना, झाडून वगैरे घेताना तर मला मास्क यूज करावा लागतो. कारण जर मास्क नाही यूज केला तर त्या धुळीमुळे मला मग परत म्हणजे शिंकांचा त्रास सुरू होतो. मग भरपूर दिवसभर असं शिंका चालू राहतात. त्यामुळे मग मला ते एक थोडंसं काळजी म्हणून मला ते मास्क वगैरे घालावं लागते झाडून घेताना किंवा फोडणी वगैरे टाकताना. तर त्यासाठी हॉस्पिटलला पण गेलेली, पण ते डॉक्टर म्हणले तुमच्यानं शक्य होईल तेवढं तुम्ही काळजी घ्या, बाकी औषध गोळ्या तर राहणारच, ते थोड्याफार काम करतील. आणि हा जो बॉक्स तुम्ही पाहताय, तर मागच्या व्हिडिओमध्ये जे मी काही DIY बनवले होते, तर त्याचा आहे. तर त्याच्यातही आपण काही ठेवू शकतो, जे काही पेपर्स वगैरे, रिमोट किंवा पॉकेट जे काय आहे ते एका साईडला असं बसून जातं, ते छान दिसतं. तर हा कॉफी टेबल आहे, तर मी किचनमध्ये ठेवणार आहे. आधी इथे होता, तर म्हटलं त्याला आता किचनमध्ये ठेवावं. आणि त्या चेअर आहेत त्या पण किचनमध्ये ठेवणार आहे मी. थोडंसं चेंजेस, काही वेगळं लुक येण्यासाठी थोडेफार असे चेंजेस करणार आहे. तर हे सगळं क्लीन करून घेतले आणि जे काही पसारा आहे ते आवरून घेते. त्यानंतर ह्या ज्या चेअर आहेत त्यासुद्धा मी किचनमध्ये ठेवते, कारण आता हॉलमध्ये थोडंसं मोकळं मोकळं करावं असं वाटत आहे मला. आणि किचनमध्ये पण पाहिजे, म्हणजे थोडंसं स्वयंपाकाचं सामान वगैरे ठेवण्यासाठी तर छोटा टेबल, आणि कंटाळा आला उभं राहून वगैरे तर बसण्यासाठी, चहा वगैरे घ्यायचा असेल तिथे बसून तर आपण घेऊ शकतो, असं म्हणून मी त्या दोन्ही चेअर मी किचनमध्ये ठेवल्यात. सो आता हे सगळं क्लीन करून घेते, झाडून वगैरे घेऊन मग पुसून घेऊन बाकीचं आवरून घेते. I can feel your heart racing, 'cause everybody knows, yeah, everybody knows. And I can feel your body shaking every single touch. That's just how it goes. That's just how it goes. I find it so hard being addicted to your love. I find it so hard being addicted to your touch. I find it so hard knowing that you are just my drug. And I find it so hard knowing you treated me like a mark. We ain't gotta talk about it right now, 'cause every time we talk about it, you stare at the floor. Give me the stars like I don't right now. You're good. सोफ्याची जागा चेंज केली. एक सोफा आहे ते ह्या साईडला ठेवला, जे आधी चेअर होत्या तिथे ठेवला, आणि जो मोठावाला आहे ते सरकून थोडंसं अलीकडून करून घेतलं. तर 3 सोफे एकाच साईडला एकत्र असे बसत नाहीत, किंचित थोड्याशा फरकामुळेच ते बसत नाहीत. तर त्यामुळे एकाला ह्या साईडला आणि 2ला तसंच साईडला ठेवावं लागेल, किंवा 2 हे असे ठेवून मग एक खिडकीच्या साईडला थोडे इकडे तोंड करून असं ठेवावं लागतं. तर हे असं ठेवलं, कारण ते दरवेळी मी तशाच पद्धतीने ठेवते. म्हटलं आता थोडंसं चेंजेस करावं. आणि साईडला हे जे 2 मोठाले जे झाडं आहेत, तर ते सुद्धा ठेवते, कारण त्याच्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसतं. तर इतकी भयानक धूळ आहे घरामध्ये, इतकी जास्त, तरी आमचं घर म्हणजे रोडपासून कमीत कमी अर्धा किलोमीटर आतमधल्या साईडला आहे, तरीही भयानक अशी धूळ येते इतकी. ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही, पण खूप जास्त धूळ येते. तर इथे मुलांचं आता बुकशेल्फ मी आवरायला घेतलं.
तर मुलांनी पेंटिंग्स वगैरे काही काढलेलं ड्रॉइंग तर ते सगळं व्यवस्थित ठेवून घेते. जे काही बुक्स आहेत, नोटबुक्स आहेत, ते सगळं व्यवस्थित पेन्सिल, इरेजर, शार्पनर आणि जे काही खराब झाले ते आता मुलांचा कंपास वगैरे खराब झाला आहे, फुटला आहे तो, तर ते ठेवण्यापेक्षा म्हटलं त्याला टाकून द्यावं, कारण अशा वस्तू ठेवून उगीचच अडचण करतात, तर तेही काही उपयोगी नाही. तर हे जापनीजचं पुस्तक आहे. तर माझा मोठा मुलगा जापनीज शिकतोय, त्यालाही खूप आवडतं जापनीज वगैरे आणि त्याची इच्छा आहे की मोठं झाल्याच्या नंतर त्याला जपानला जायचं आहे, त्यामुळे तो आत्तापासून जापनीज शिकतोय. त्यालाही खूप आवड आहे, त्याच्यासाठी ते पुस्तक घेतलं आहे आम्ही. तर तो खूप छान करतो, चांगलं अर्ध्याला त्याचं पुस्तक लर्न झालं आहे. तर आवडीने करतो तो, त्यामुळे त्याला म्हणजे हे आहे, त्या गोष्टीचा इंटरेस्ट असल्यामुळे त्याला ते छान वाटतं करायलाही. आणि हे सगळं आवरून घेऊन हे पूर्ण क्लीन करते. तर हे जे मॅट आहेत, योगा मॅट, तर मुलांना कराटे क्लास लावले त्यामुळे त्या पण आहेत, तर त्याला तिकडे साईडला ठेवून घेते. हे सगळं आवरायला ते बराचसा वेळ जातो. आणि गोंधळ म्हणजे लहान मुलं घरात असले की खूप गोंधळ होतो. कसं खेळणी कुठे टाकतात, पुस्तक अभ्यास करून, पेन्सिल, इरेजर, शार्पनर कुठेही म्हणजे कुठेही कोणत्याही जागी असते, तर ते सगळं आपल्याला आवरावं लागतं. कारण मुलं जे लहान असल्यामुळं त्यांना ते आवरण्याचं वगैरे कळत नाही, त्यामुळे ते जिथे जागा भेटेल किंवा जिथे अभ्यास करतील त्याच जागी ते सगळं सामान ठेवून देतात. तर जो काही कचरा आहे तर ते सगळं काढून टाकते आणि हे सगळं क्लीन करून घेते मी. I can feel your heart racing, 'cause everybody knows, yeah, everybody knows. And I can feel your body shaking of every single touch. That's just how it goes. That's just how it goes. I find it so hard being addicted to your love. I find it so hard being addicted to your touch. I find it so hard knowing that you are just my drug. And I find it so hard knowing you treated me like a mark. We ain't gotta talk about it right now, 'cause every time we talk about it, you stare at the floor. सगळं क्लीन केले, धूळ वगैरे असं पुसून घेतलं. तर हे बॉटलमध्ये मी मनी प्लांट लावला होता, ते छान ग्रो झाला आहे तो. आणि तिकडे पण एका छोट्या कुंडीमध्ये लावला आहे, तो पण खूप छान झाला आहे. तर हे सगळे करते आणि जे काही छोटे मोठे फ्लावर पॉट आहेत ते ठेवून घेते तिथे. तर तो टेबल आहे तो मी स्वतः DIY करून बनवला आहे आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केला आपल्या चॅनलवरती, तर तोही नक्की पहा तुम्ही. आणि हे सगळं क्लिनिंग वगैरे झालं, सगळं झाडून पुसून घेऊन मग हे पूर्ण खूप सुंदर दिसतं सगळं झाल्याच्या नंतर. आणि एक मनाला छान समाधान मिळतं, प्रसन्न वाटतं आपल्याला की आपलं घर छान आणि सुंदर आहे. तर असं माझं स्वप्नातलं घर आहे, माझं ड्रीम होम आहे हे. आणि त्यासाठी मला खूप काही करावं वाटतं, खूप वेगवेगळे बदल काही करावं वाटतात माझ्या घरामध्ये, जे की छान वाटतील आणि माझं घर अजून छान आणि सुंदर दिसेल. तर माझ्याकडे रिअल काही प्लांट आहेत आणि आर्टिफिशियल प्लांट पण आहेत. आणि रिअल प्लांट कसे घरात जास्त काही टिकत नाहीत, मनी प्लांट तेवढं एक टिकून राहतं, बाकी मनी प्लांट आणि स्नेक प्लांट, बाकी इतर प्लांट तेवढे घरात टिकत नाहीत, त्यामुळे जास्त काही लावण्यात येत नाहीत. पण बाहेर भरपूर सारे झाडं आहेत, त्यामुळे ते छान वाटतं. आणि वरती गॅलरीत आणि खाली बाहेर पोर्चमध्ये खूप सारे झाडं आहेत, छान वाटतं. बाहेरसुद्धा आंब्याचं, चिक्कूचं झाड आहे, त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला, तर त्याला छान अशी फुलं आले. यावर्षी आंबेही लागणार आहेत आणि मस्त चिक्कू पण आलेले आहेत, ते सुद्धा छान अशी खायला भेटतील यावर्षी. सो खूप छान वाटतं, घरात झाडं असली ना घर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. घर आपलं कितीही मोठं असलं तरी आपण घरातनं एखादं जरी झाड असलं तरी घर छान आणि सुंदर दिसतं. तर माझ्या घरात घर म्हणजे माझ्यासाठी हे आहे, काय म्हणतात त्याला, असं माझं ड्रीम होम आहे. आणि माझ्या चॅनलचंही नाव मी तेच ठेवले, कारण मी घरी असते, त्यामुळे मग मला माझं घर आणि घरातली कामं, जे काही मी बनवते क्राफ्ट वगैरे, हे तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं. त्यामुळेच मी माझ्या चॅनलचंही नाव ड्रीम होम ठेवले, जेणेकरून माझंही ड्रीम होम तुमच्यासोबत मी शेअर करेल. जे काही मी चेंजेस करते, जे काही बदल करते घरामध्ये, वेगळं काही असं नवीन काही केलं तर तुमच्यासोबत मी सगळं शेअर करत असते. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून. आणि हे जे कार्पेट घेतलेलं आहे तर ते आमच्या इकडे यात्रा भरते, पण तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, तर माझ्याकडे रेड कलरचं होतं, तसंच आहे पण त्याच्या डबल साईजचं आहे, भरपूर मोठं आहे. तर मी त्या सोफ्याच्या साईडला थोडंसं फोल्ड करून घेतलं मी, कारण ते वाटेत येऊ लागलं होतं. तर इतका छान कलर आहे त्याचा, मोरपंखी कलर येतो आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं, इतकं छान आहे. सो हे पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर हॉल असा दिसत आहे. सो मला खूप आवडलं हे सगळं चेंजेस. तर तुम्हालाही कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि
सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा मला. तर कसा वाटला जे काही मी चेंजेस केलेत आणि जो काही मेकओव्हर केला आहे, सो कसा वाटला मला नक्कीच सांगा. तर हा कॉर्नर मला खूप जास्त आवडतो कारण ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त मी जे काही क्राफ्ट बनवलेले आहे तर ते ठेवलेले आहे, त्यामुळे हा खूप जास्त आवडतो. तर खूप सुंदर दिसत आहे माझं हॉल. आणि हा जो सेंटर टेबल आहे तर त्यालासुद्धा मी स्टिकर लावून घेतलेला आहे आणि त्यावरती बटरफ्लायचा जो पानपुडा असतो तर तो ठेवला आहे. खूप छान दिसत आहे. थँक्यू.